मित्रांनो नमस्कार. या वर्षीचा उन्हाळा आता ह्या वर्षी खूपच कडक दिसतोय. तर ह्या वर्षी आता कसं पाण्याचं पण वांदे होण्याचे लक्षण दिसत आहेत. त्यामुळे ह्या दुष्काळावर मात करायसाठी मी आता जो व्हिडिओ बनवतोय त्याचं तुम्हाला मदतच होईल. काय झालं आहे, हे UPLचं झेबा नावाचं प्रोडक्ट मी आणलं होतं. ते बघा, ह्यामध्ये मी थोडंसंच मिसळलं आहे. आता जमिनीत दिलेलं आपण ते वेगळं करू शकत नसल्यामुळे तर तो व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही. तर हा व्हिडिओ जरा मोठा होईल, पण त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर हे झेबा काय आहे, तर हे मक्याच्या स्टार्चपासून बनवलेलं पाणी शोषून ठेवणारं एक उत्पादन आहे. तर मित्रांनो, हे काय करतं काय, तर हे झेबा हे त्याच्या वजनाच्या जवळजवळ 400 पट पाणी साठवून ठेवतं. म्हणजे हे 5 किलोचं पॅकेट येतं आहे, तर ते जवळजवळ 2000 लिटर पाणी साठवून ठेवणार. आणि आपण ज्या वेळेला पाणी देऊ त्यावेळेला हे वाया जाणारं पाणी याच्यामध्ये साठवून ठेवतं आणि पिकाला ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला ते रिलीज करणार आहे. तर हे होतं काय, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होते, तर हे ज्या वेळेला आपण पाणी देणार आहे त्यावेळेला पाण्याबरोबर जे आपलं पाण्यात विरघळलेलं खत असतं ते वाया जातं ना, लीच आउट होतं, ते हे साठवून ठेवतं आहे. म्हणजे पाण्याबरोबर हे खताला पण ऑब्झर्व करून ठेवतं स्वतःमध्ये. त्याच्यामुळे काय होणार की आपलं पाणी पण वाचणार आणि खत पण वाया जाणार नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण पाणी देऊ त्यावेळेला पाण्यात विरघळलेलं खत बाष्पीभवन होऊन म्हणा किंवा लीच आउट होऊन म्हणा वाया जाण्यापासून आपलं वाचेल. त्याच्यामुळे आपल्या अन्नद्रव्याची पण बचत होईल. आणि हे काय होतं, याच्यामुळं आपल्या पाण्याच्या 2 पाळ्यातील अंतर वाढलं. समजा आपलं 15 दिवसांनी पाणी मिळत असेल तर ते 20 दिवसांनी झालं, 25 दिवसांनी झालं, तरी ती पिकाला त्याचा ताण जाणवत नाही. त्यामुळे काय होतं, हे काम कसं करतं, तर हे जमिनीतलं अतिरिक्त जास्तीचं पाणी स्वतःमध्ये साठवून ठेवतं. म्हणजे चांगला स्वतःमध्ये हे जास्तीचं पाणी साठवल्यामुळे जमिनीत चांगला वापसा तयार होतो आणि त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची पण वाढ चांगली होते. वापसा राहिला की जमिनीत जीवाणूंची संख्या चांगली वाढणार. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे आपल्या 2 पाळ्यातले अंतर वाढलं तर ज्या वेळेला आपल्या हे पिकावर ताण बसतो आणि टेम्परेचर जमिनीचं वाढतं त्यावेळेला जीवाणूची संख्येवर पण त्याचा परिणाम होतो. तर हे त्याच्यामुळे तसं होणार नाही. याचा वापर केल्यामुळे जमिनीत वापसा चांगला राहतो, त्याच्यामुळं जीवाणू पण चांगले वाढतात. आणि तो जो पाण्याचा ताण पडल्यानंतर जीवाणू जो परिणाम होतो तो ह्याच्या वापरामुळे होणार नाही. आणि त्याच्यामुळे त्याची जीवाणूंची वाढ चांगली झाली की आपल्या पिकाची पण वाढ चांगली होणार. आणि एक मात्र लक्षात ठेवा की हे आपण दिलेलं पाणी साठवणार आहे. हे म्हणजे आपल्याला ठराविक अंतरानं पाणी हे द्यावंच लागणार आहे. आणि 2 पाळीतलं अंतर आपण मात्र वाढवू शकतो त्याच्यामुळं. तर म्हणजे 2 पाळीतलं अंतर वाढवू शकतो किंवा मग थोडं पाणी असेल तर थोडं आपण दिलं तर ते साठवून वाया जाणारं पाणी साठवून ठेवू शकतं आणि गरजेच्या वेळेला पिकाला मिळणार. आणि हे बनवण्याची प्रोसेस ही मक्याच्या स्टार्चपासून बनवलं जातं. त्यामुळे हे पर्यावरणाला हानिकारक नाही. विघटन याचं होतं आणि विघटन होत असताना हे जीवाणूंचं खाद्य तयार होतं. म्हणजे जीवाणू ह्याच्यावरती जगतात. त्यामुळं ठराविक ह्याचा कालावधी साधारणपणे 3 महिने राहतो. त्याच्यामुळे आपल्याला हे विघटन होऊन गेल्यामुळं परत आपल्याला 3 महिन्यानंतर हे परत जर गरज असेल तर द्यावं लागतं आहे. आता हे देताना काय करायचं, तर हे पिकाची लागवड करताना आपण रासायनिक खताबरोबर मिसळून देऊ शकतो. फक्त हे 3-4 इंच जमिनीमध्ये दिलं पाहिजे, म्हणजे मुळांच्या कक्षात गेलं पाहिजे. तर ते खत आणि पाणी हे दोन्ही वाचवता येतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर हे जमिनीत 3-4 इंच मातीआड झालं पाहिजे. आणि जर आपल्याला वरनं आच्छादन करता आलं तर सोन्यावनं पिवळंच. तेव्हा ह्या कडक उन्हाळ्याचा सामना आपण ह्या झेबाच्या साहाय्याने केला तर बरं पडेल. आपल्याला ही माहिती मी सांगतोय ती मी झेबाच्या वेबसाईटवरनं घेतलेली आहे आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी बोललो होतो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. हा व्हिडिओ जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला तर ह्या कडक उन्हाळ्यात आपल्याला तो उन्हाळा ग्रीन करायला मदतच होईल. आणि हा व्हिडिओ कुठल्याही प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी नाही, तर हे मला मिळालं म्हणजे मी वापरलं, त्याचा रिझल्ट कसा आहे
आणि तुमच्याबरोबर हे पोचावं हे जरा अगोदरच बनवायला हवं होतं, पण माझ्याकडे उशिरा मिळाल्यामुळं मी हे आत्ता तुमच्याशी शेअर करतो आहे. मित्रांनो, हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ही अशीच माहिती शेअर करायला मला त्याच्यामुळे उत्साह होतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवा. आपले या चॅनलवर मनापासून धन्यवाद सर.